सोलापुरातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा 95वा वर्धापन दिन संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं संस्थेच्या सभागृहात असलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर म्हणाले की 1931 साली संस्था स्थापन झाली, तेव्हापासून ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे। केवळ ब्राह्मण समाजासाठी कार्य न करता समाजातील सर्व घटकांसाठी सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवून संस्थेनं आपलं कार्य सर्वदूर पोहोचवलं आहे। आज जवळजवळ 95 वर्ष पूर्ण होऊन आपल्या संस्थेने 96 वर्षात पदार्पण केलेलं आहे। एखादी संस्था 95 वर्षापूर्वी स्थापन होणं, त्याचप्रमाणे विशिष्ट हेतूनं ध्येयाने स्थापन होणं, त्यानंतर 95 वर्ष ते टिकणं, त्यासाठी आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी पूर्वीचे असतील आताचे असतील, म्हणजे त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा प्रामाणिकपणा, यामुळे ही संस्था टिकून आहे। संस्थेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय आराध्ये यावेळी बोलताना म्हणाले की आणखी 5 वर्षांनी संस्थेचा शताब्दी महोत्सव येत आहे। त्या दृष्टीनं सर्व सभासदांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच शतक महोत्सवाच्या निमित्तानं सभासद वाढवण्यासह विविध उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं। संस्थेचे कार्यवाह तथा पत्रकार श्याम जोशी यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील काळात संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी युवकांच्या सहभागासाठी युवक सभासद वाढवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी महिलांचं संघटन होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं प्रतिपादन केलं। यावेळी उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य प्रदीप जोशी, रवींद्र तुळजापूरकर, रंगनाथ जोशी यांच्यासह ॲडव्होकेट मंगला चिंचोळकर, डॉक्टर अजित कुमार देशपांडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला कोषाध्यक्ष सतीश पाटील, नितीन कवठेकर, मंगेश महाजन, श्रीकांत तुळजापूरकर, सुनील हरहरे, अक्षय पाटील, संजय कुलकर्णी, क्षितिजा गाताडे, शुभदा कुलकर्णी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते।